आणि ज्यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर आज साकारते ते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांना विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। देशाच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य, राज्यसभेवर ज्यांनी अतिशय प्रभावीपणाने काम केलं ते माजी राज्यसभा सदस्य, खासदार आणि मुंबई विद्यापीठ या देशातल्या एका प्रथित यश विद्यापीठाचं नेतृत्व कुलगुरू म्हणून ज्यांनी केलं आणि महाराष्ट्रभरच नाही तर देशभर ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार पोचवण्यासाठी आयुष्यभर अविरत कष्ट घेतले आणि जे आपल्या विचारावर कायम ठाम राहिले ते आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर साहेब। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचे बंधू झुंजारराव शिंदे दादा, वैभव शिंदे, आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जत तालुक्यातील विवेक कोकरेजी, स्वर्गीय बाळासाहेब वग्यानींचे सुपुत्र दिलीपराव वग्यानी, विराज शिंदे, रघुनाथराव जाधव, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, प्रकाश रोकडे साहेब, संग्राम फडतरे, संजय पाटील, धैर्यशील शिंदे, अरुण कांबळे, प्रतापराव मदाळे, माणिकराव शेळके, तुंगाचे आमचे सहकारी भास्करराव पाटील, दीपक मेथे, संग्राम जाधव, शिवाजी चोरमुले, सतीश माळी, अमित ढोले, अर्जुन माने, बाबासाहेब सिद्ध, अनिल पाटील, रामभाऊ अवगडे, शैलेश सावंत, किरण काळोखे, जगन्नाथ बसुगडे, शकील मुजावर, प्रभाकर जाधव। आपली ही वास्तू या ठिकाणी व्हावी म्हणून सुरुवातीपासून ज्यांनी आग्रह केला, भरपूर वेळ दिला, सतत आठवण करत राहिले असे आमचे सहकारी माननीय नाना मोरे, आमच्या प्रतिभाताई पेटारे, या निमित्तानं उपस्थित असणारे सुजाताताई वीरभक्त, त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या उषाताई वीरभक्त, विनय कांबळे, रंजना वीरभक्त, जितेंद्र कांबळे, आयुषक भंडारे, विजय पेटारे, लक्ष्मण कांबळे गुरुजी, पीएल घस्ते, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे रामभाऊ अवगडे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे अरुण भाऊ कांबळे, जितेंद्र कांबळे, सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील सर्व मान्यवर, आणि कुणाचं नाव राहिलं असेल तर आपण माफ कराल। पहिल्यांदाच घेतलं ना? नाही, खरं खरं बोलायचं ठरले आज। पण असंख्य मान्यवर, प्रतापराव तुमच्यासारखे सगळ्यांचा आम्हाला आशीर्वाद होता
या चौकामध्ये मी जवळपास 40 वर्ष अनेक सभा घेतल्या। या भागातल्या लोकांनी मला अनेक आशीर्वाद अनेक वेळा दिले। स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब आणि आम्ही या ठिकाणी येऊन समाजाच्या अनेक विकासाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे। पण नेहमी आमच्या मनात ही बाब सलत राहिली की इथं जो तक्क्या होता त्याची हळूहळू परिस्थिती बिघडायला चाललेली आणि आम्ही काही करू शकत नव्हतो। आपण हे नव्यानं बांधायला पूर्वीच बांधू शकलो असतो, पण काही तांत्रिक अडचणी वैभव शिंदेनी मगाशी सांगितलं तशा अनेक तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हणून हे काम कसं सुरू करायचं हा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या समोर होता। एकदा शिंदे साहेब आणि मी बसलो आणि ठरवलं काय का होईना सुरू करू, पुढे काय व्हायचं ते होईल। म्हणून रात्री 11 वाजता मला वाटतं चव्हाण साहेब 2021 साली रात्री 11 वाजता इथं येऊन आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी येऊन इथं भूमिपूजन केलं। सरकारी निधी त्यावेळी देता येणं शक्य नव्हतं, म्हणून 35 लाख रुपये उचलून देण्याची व्यवस्था केली आणि काम चालू झालं। सरकारचा काही त्यात सुरुवातीला हिस्सा नव्हता। काम जसं जसं वर येईल तसं आमच्या प्रतिभाताई पेटारे, नाना मोरे, ह्या सुजाताताई, उषाताई सगळे जाईल तिथं अडवायचे आणि थांबले, जरा पुढे जाऊ दे। त्यामुळं पुन्हा त्यात सामाजिक न्याय विभागाकडून 25 लाख रुपये घातले। आणखीन काम पुढे वर गेलं आणि मग शेवटी तक्क्याचा खालचा फ्लोर झाल्यावर आणखीन 20 लाख रुपये मी माझ्या आमदार फंडातून दिले आणि वरचा मजला झाला। आज मी या वास्तूत प्रवेश केला त्यावेळी मला प्रचंड समाधान वाटलं। अतिशय उत्तम वास्तू झालेली आहे। योगेशचा सत्कार आपण आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून केला। अतिशय सुबक, स्वच्छ आणि कुठेही कचरा अडकणार नाही असं स्वच्छ राहील कायम अशी वास्तू आज आपण इथं तयार केलेली आहे। आपल्या सगळ्या भागातल्या नव्या पिढीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह अर्पण करत असताना तुम्हा सगळ्यांचा अनेक वर्षाचा कार्यकर्ता, तुमचा सेवक या नात्याने मला अभिमानानं माझा आज ऊर भरून येतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ही वास्तू या ठिकाणी उभी राहते। पुढचे 100 वर्ष या भागातल्या सगळ्यांना या वास्तूकडे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कायम स्मरण राहील आणि त्या विचारानं चालण्याचा प्रयत्न आपण सगळे कराल हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो। हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक प्रश्न तयार झाले आणि जेव्हा जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा तेव्हा त्या प्रश्नांची उकल करण्याचा आम्ही प्रयत्न केला। मधल्या काळात शिंदे साहेब आपल्यातून गेले, खरं म्हणजे ते असते तर मलाही फार आनंद झाला असता, पण आज दुर्दैवाने आपल्यात ते नाही आहेत। पण ही वास्तू उभा करत असताना अनेक वर्षाची जीर्ण झालेली वास्तू, तिचा फोटो जर बघितला मुणगेकर साहेब आपण, तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही काय काम करू शकलो। एक अतिशय चांगली वास्तू आज इथं तुम्हाला उपलब्ध होते। आता ही वास्तू जपायचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचं। आमच्याकडे सार्वजनिक जीवनात एखादी वास्तू सार्वजनिक उपयोगासाठी ज्यावेळी आम्ही देतो त्यावेळी त्याची काचा फुटणं, त्याच्या फरशा फुटणं, त्याचा नळ जाणे, त्याची चौकट हलणे असे सगळे उद्योग
समाजकंटक करत असतात, त्या समाजकंटकांपासून वाचवण्याचं काम या भागातल्या सगळ्या तरुण पिढीवर मी सोपवतो. शेवटी तुमच्या संरक्षणामध्ये ही वास्तू आपल्या भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी, आमच्या आया बहिणींच्यासाठी, लेकींसाठी, त्यांच्या व्यक्तिगत प्रगतीसाठी या वास्तूचा उपयोग झाला पाहिजे. नुसती खोली बांधायची, हॉल बांधायचं एवढं मर्यादित स्वरूप याच्यात नाहीये. आज देशामध्ये तुम्ही आम्ही इथं बोलायला उभं राहू शकतो, ती पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लोकशाहीतल्या स्वातंत्र्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वरदहस्त लाभलेला आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाचं संविधान संकटात आलं, याची जाणीव झाल्यावर सगळ्यांनी झाडून आपली भूमिका घेतली आणि या देशात संविधान बदलण्याचं पाप जर कुणाच्या मनात असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. ही भूमिका नुसत्या आष्ट्यात नाही, सगळ्या भारतभर देशातल्या जनतेनं व्यक्त केली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आमचं संविधान हे बदलण्याचा, त्यात बदल करण्याचा जर कोणी कपट नीती वापरत असेल तर त्याला हा देश कडाडून विरोध करेल, ही त्यातली आपली सगळ्यांची भूमिका होती. आज देशामध्ये त्याचा परिणाम हा झाला की संविधानाच्या निर्मितीपासून ज्यांनी याला विरोध केला, संविधानाला, अगदी ज्यांनी तिरंग्याला विरोध केला, ती लोक आज तिरंगा यात्रा काढायला लागलेली आहेत. संविधान आम्ही आमच्या जीवापाड जपू हे सांगत घराघरामध्ये शिरून सांगायला लागलेले. तुम्ही सगळ्यांनी जो हिसका दाखवला तो एवढा प्रचंड मोठा होता की परत काही संविधानाच्या वाटेला जायचं धाडस या देशात कुणी करेल असं मला वाटत नाही. पण जेव्हा जेव्हा संविधान संकटात येईल, लोकशाही मूल्य पायदळी तुडवण्याचं पाप जर कोण करत असेल, या देशातल्या महिलेला, या देशातल्या युवकाला, या देशातल्या मागे राहिलेल्या समाजातल्या घटकांना न्याय देण्याच्या व्यवस्थेच्या आड जर कोण येत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारा वर्ग पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा सगळ्या शक्ती नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करू, हा मला प्रामाणिकपणाने विश्वास वाटतोय. खरं म्हणजे देशातली परिस्थिती वेगळी आहे. देशामध्ये काही ठराविक विचाराचा पगडा निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. या पगड्याच्या खाली सामान्य माणसाला खरं काय चाललंय हेच कळेना झालं. आम्ही पाकिस्तानची युद्ध केलं, त्या युद्धामध्ये आम्ही आमच्या देशाच्या संरक्षणासाठी गेलो, पण जगाच्या पाठीवरची किती राष्ट्र ज्यांच्याशी आमची मैत्री होती नव्हती, ते किती लोक राष्ट्र मागे राहिली, याचा जरा चिंतन करण्यासारखा प्रसंग काल परवा झाला. आम्ही युद्धात आमच्या सैन्याने त्यांचा पराभव केला, पण पाकिस्तानने जे काश्मीर ताब्यात घेतलेला आहे, आमचं मत आहे की हीच प्रसंग होता, हीच संधी होती की काश्मीर प्रांतात पाकिस्तानच्या जे थांबलेलं आहे किंवा पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जे आहे ते मिळवण्यासाठी पाकिस्तानी लोकांनी, आतंकवाद्यांनी जर आमची 27 माणसं यमसदनाला इथे येऊन त्यांनी कंठस्नान घातलं, त्यांनी आम्हाला वेगळे प्रश्न विचारून त्यांना गोळ्या घालण्याचं पाप जर त्यांनी केलं असेल तर 300 किलोमीटर आत आलेले आतंकवादी आम्ही हुडकून काढायला पाहिजे होते. आम्ही पाकिस्तानवर हल्ला करून त्याचं उत्तर दिलं, पण त्याचबरोबर या देशाची अपेक्षा होती की पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग देखील भारताला मिळावा. हे फार वर्षापासूनचं स्वप्न आहे. यावेळी नाही झालं तर पुढे कधीतरी होईल. पण अखंड भारताची स्वप्न सांगणारी जी लोक आहेत त्यांच्याकडून आमची साधी माफक अपेक्षा होती की किमान पाकिस्तानच्या हातात असणारा काश्मीरचा प्रांत जरी मिळाला तरी ह्या देशानं सगळ्यांना डोक्यावर घेतलं तर ठीक आहे. कारण वेगळी असतील, मला काय माहित नाही की
आंतरराष्ट्रीय राजकारणात काय आहे आणि काय नाही, मी काही राष्ट्रीय स्तरावरचा तज्ज्ञ नाही. मला आपणाला हे सांगायचंय की या देशाची घटना तेव्हा निर्माण झालेल्या पाकिस्तानपेक्षा तर अधिक श्रेष्ठ आहे, पण जगाच्या पाठीवरच्या सगळ्या घटनेपेक्षा भारताची घटना सगळ्यात श्रेष्ठ आहे असं आम्ही अभिमानानं सांगू शकतो, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोर हे केलं. एका साध्या कलमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली वर्ण व्यवस्था संपवली. एका साध्या कलमाने जाती व्यवस्था वर्ण व्यवस्थेच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक साधं कलम घातलं आणि या देशातली वर्ण व्यवस्था संपली. पण वर्ण व्यवस्था संपत असतानाच हजारो वर्ष जी मागे राहिली, ज्यांना कायम या चातुर्वर्णाच्या व्यवस्थेमध्ये खाली तळात राहून काम करण्याची परिस्थिती आली, ज्यांनी हजारो वर्ष या चातुर्वर्ण व्यवस्थेत अन्याय सहन केला, त्या व्यवस्थेतला जो खालचा वर्ग आहे त्याला आरक्षण देण्याचं काम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कारण हा वर्ग वर आल्याशिवाय या देशाची प्रगती होणार नाही. आपण नेहमी म्हणतो प्रगती म्हणजे काय? प्रगती म्हणजे रस्ते, फार मोठा हायवे झाला, फार मोठी रेल्वे झाली, फार मोठं काही आणखी नव्या काही बांधकामं केली म्हणजे प्रगती. हा प्रगतीचा एक भाग असतो. पण या देशात राहणाऱ्या जनतेच्या व्यक्तिगत विकासासाठी काय झालं? या देशात जन्मलेल्या सामान्य माणसाला या देशात समान संधीचा अधिकार प्राप्त झाला का? जो शिकेल, जो या देशात प्रामाणिकपणानं निष्ठेनं राहील, त्याला या देशातल्या सर्वोच्च स्थानावर जाण्याची व्यवस्था होऊ शकते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेमध्ये ही तरतूद केली. म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले. मित्रांनो, कुणी या देशातला सामान्य माणूस, अगदी चहा विकणारा माणूस देखील या भारताचा आज पंतप्रधान झाला. ती लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे होती. म्हणून आज नरेंद्र मोदींसारखा चहा विकणाऱ्या घरातला माणूस देखील देशाचा पंतप्रधान झाला. याचा लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाला आनंद असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या देशामध्ये सगळ्यांना समान संधी, कुणालाही मागे राहता येणार नाही. आणि जर कोणी मागे राहत असेल तर आमचं आरक्षण त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करेल. आमचं आरक्षण त्याला योग्य ती संधी नोकरीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असतील, या देशातल्या मतदानामध्ये असेल, या देशातल्या राजकीय व्यवस्थेत असेल, या देशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल, त्याला ती संधी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा केलं. आम्ही ज्या पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून काम करतो, त्या नेत्याने जाणीवपूर्वक या देशात महिलांना आरक्षण दिलं पाहिजे हा विचार मांडला. 30% महाराष्ट्रात त्यांनी आरक्षण केलं. आमच्या या भगिनी आता नगरसेविका वगैरे होतात. स्नेहाताई माळी आमच्या नगराध्यक्ष झाल्या. त्याचं मूळ शरद पवार साहेबांच्या निर्णयात आहे. आज 50% आरक्षण महाराष्ट्रातल्या महिलांना मिळालं. 17 नगरसेवक झाले तर 9 नगरसेवक हे महिला होऊ शकतात. ही व्यवस्था अरुण कांबळे शरद पवार साहेबांच्या महिलांच्या धोरणानं दिली. शाहू फुले आंबेडकरांचं नुसतं नाव घेणं याला काही अर्थ नाही. तशी धोरणं व्यवस्थेत निर्माण करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला शरद पवार साहेबांचा अभिमान वाटतो की त्यांनी कायम या देशात आणि महाराष्ट्रामध्ये समाज सुधारकांच्या साठी जे जे करणं आवश्यक आहे, समाज पुढे नेण्यासाठी जे आवश्यक आहे, त्या मागे राहिलेल्या सगळ्या घटकांना त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या पायवाटेने पुढे जात महिलांना देखील राजसत्तेत 50% वाटा देण्याचं काम केलं. मी यासाठी सांगतोय की या सगळ्याचं मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रोत्साहन देणारे कोण आहेत तर छत्रपती शाहू महाराज.
आपले कोल्हापूरचे करवीर नगरीचे, त्यांच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतीला गेले, बॅरिस्टर झाले, परत आले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भविष्य छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेलं की हा उद्याचा देशाचा नेता होणार आहे. आज या देशामध्ये 14 तळ्याचा त्यांनी सत्याग्रह केला. आजही त्या 14 तळ्याला महाडला जाऊन लोकांना अभिमान वाटतो की लोकांच्या साठी सगळं या देशातलं समान असलं पाहिजे. एकच वर्ग त्या 14 तळ्यात पाणी भरू शकतो आणि आम्ही मागे राहिलेल्यांना 14 तळ्याला स्पष्ट कर, अशी देशात अनेक पाण्याची स्थळं होती, पाणवठे होते की जिथं मागासवर्गीय समाजाला जाण्याची व्यवस्था नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्यात सत्याग्रह केला. हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला की देशभरात असा, ज्या ज्या ठिकाणी देशभरात असा वर्णद्वेष केला जातो आणि मागासवर्गीय समाजाला साधं पाणी देखील भरता येत नाही, त्या सर्व ठिकाणी त्यांनी संदेश दिला आणि देशातल्या अनेक ठिकाणी क्रांती करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. काळाराम मंदिरात गेले. काळाराम मंदिरात प्रवेश करण्याची व्यवस्था नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती क्रांती केली. हे देव आमचे पण आहेत, तुमचे एकट्याचे नाहीत, सर्वांचा देवावर हात काय. जर देव हयात असेल, देव खरंच अस्तित्वात असेल, तर मग तो सगळ्या जनतेचा देव आहे. हा संदेश देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण जरा विचार करायला लागलं पाहिजे. आमच्या तरुण पिढीच्या मोबाईल फोनवर 2-2 सेकंदाला नव्या नव्या माहिती येत असतात. अमक्यानं अमकं केलं, तमक्यानं तमकं केलं, तमक्यानं तमकं केलं, तमक्यानं त्यानं परत तिकडं काहीतरी केलं. माणूस चाळवला जातो सारखा, सेकंदाला नव्या बातम्या येतात. एक तर स्मरणशक्ती कमी होते माणसाची, कारण सारखं ते हलत असतं मोबाईलवर. एक बातमी गेली, अभिजित हारगे आमचे नगरसेवक मिरजेजी, त्यांचा उल्लेख करायचा राहिला. एक बातमी गेली की लगेच दुसरी येते. मागचं 5 मिनिटापूर्वी काय बोललो माणसं आता विसरायला लागली. आपण स्वतःच बोललो ते माणसं विसरायला लागले. दुसरे काय बोलले हा लय लांबचा विषय. स्मरणशक्तीची पूर्णपणानं ऱ्हास समाजात झालेला आहे तर त्या मोबाईल फोनने. आता टीव्ही तुम्ही बघताय, पूर्ण एकतर्फी टीव्ही चालू असतो. या देशामध्ये लोकांच्या पर्यंत प्रसार माध्यमातून खरी माहिती पोहोचवण्याची व्यवस्था या देशात आता दुर्लभ झालेली आहे. त्यामुळे शोध पत्रकारिता जी असते त्याऐवजी आता शोध वाचन, शोधून वाचलं तर तुम्हाला कळतं खरं काय चाललेलं. आणि म्हणून आता YouTube नावाची व्यवस्था आहे, त्याच्यावर गेलं की कळतं काय चाललंय. हे म्हणतोय इकडं एवढे मारले, ते म्हणतो तिकडे एवढेच मारले. खरी माहिती समाजासमोर येण्याचे काही मार्ग आहेत, तेही आता हळूहळू बंद होतील असं मला वाटतं. आज महागाई हा फार विषय राहिलेला नाही. तुम्ही सगळे प्रचंड श्रीमंत झालेला आहात. 150 रुपये पेट्रोल झालं तरी तुम्हाला चिंता नाही. रॉकेलचा तर आता पत्त्याच नाही. पण जे गॅसचं सिलेंडर आहे, ते गॅसचं सिलेंडरही सारखं वाढतंय. पण तुम्ही इतके श्रीमंत झालेला आहात की तुम्हाला काही चिंताच नाही. घरी पैसा पडू नये आपल्या. कसली महागाई आणि कसलं काय विवेक. काही समाजात महागाई नाही, बेरोजगारीचा तर विषयच नाही. आपली सगळी पोरं कामाला लागलेली आहेत. काय कोणाला काम काय करायचं हा प्रश्न आहे. बेरोजगारीचा काहीच समस्या नाही या देशात. आम्हीच येणे सांगतोय अरे बेरोजगारी वाढलेली आहे देशात, रेट वाढलेला आहे, बेकारीचा रेट वाढलेला आहे. समस्याच राहिलेली नाही. बेकारी नाही, महागाई नाही, महिलांच्यावर तर अत्याचार होतच नाहीत. अत्याचारच नाहीत झुंजारराव दादा, अत्याचारच होत नाहीत महिलांच्यावर. सगळ्या सुरक्षित आहेत.
जे जे प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात पूर्वी होते ते आता राहिलेले नाहीत. विलासरावटी राहिलेत. हेच घेऊन तुम्ही प्रचार करत होता. पण लोक म्हणली येडी आहेत, प्रश्न दुसरेच आहेत, हे काय सांगतायत. म्हणून खरे प्रश्न काय आहेत ते आपण सांगून काही उपयोग नाही. खरे प्रश्न सांगायला गेलं तर लोक आता येड्यात काढतात. हे काय बोलतोय, तिकडे काय चाललंय, आणि हे काय बोलतोय. त्यामुळं प्रश्नहीन, प्रश्न नसलेला समाज तयार करण्यात आता यश मिळालेलं आहे. त्यामुळे आता मोठा रस्ता करणे, प्रचंड मोठ्या प्रमाणात आपलं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे. आता अशी मानसिकता तुमची माझी नाही, सोशल मीडियातनं तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी जे बोलतो ते सगळं सोशल मीडिया आपल्याला सांगतो. मूळ प्रश्नच समाजाची पुढे येणं झाले. आमची एखादी मुलगी चांगल्या गुणाने, आता मगाशी 96% मार्क मिळाले आमच्या मुलीला, 97, एवढी हुशार असणारी आमच्या घरातली मुलगी, तिची प्रगती या देशातल्या सर्वोच्च ठिकाणी कशी जाईल, कारण ती सगळ्यात आता हुशार आहे आपली. आपल्या मुलांची प्रगती, आपल्या मुलांच्या विचाराची प्रगती आणि प्रगल्भतेची प्रगती सतत झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते अभिप्रेत होतं. त्यामुळं या देशामध्ये आपला भविष्यकाळ आपणच ठरवायचा आहे, दुसरा कोणी येऊन करत नाही. आपलं भविष्य आपल्यालाच रेखाटायचं आहे, आणि ते भविष्य रेखाटायचं असेल तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार आयुष्यात कधी सोडू नका. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीदेवी फुलेंना शिकवलं. सावित्रीदेवी फुले शाळेत जात होत्या त्यावेळी त्यांच्यावर चिखलफेक झाली. ते चिखलफेक करणारे कोण आहेत हे मी सांगून तुमचा वेळ घेत नाही, पण त्यांच्यावर चिखलफेक झाली. महात्मा ज्योतिराव फुलेंचा सिनेमा आता नवीन आलाय, बघा जरा. हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, ज्योतिराव फुलेंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र. आमची ही परंपरा आहे. आम्हाला पुढे नेण्यासाठी, जाण्यासाठी जी प्रेरणा आहे ती ह्या सगळ्यांच्याकडून आम्ही घेतो. हे उगाच नाव दिलेलं नाही तर सगळ्यांनी. हे नाव बघून यांच्यासारखं आपण त्याच दिशेनं जायला पाहिजे असं या आमच्या परिसरातल्या मुलांच्या मनात जर आलं तर आम्ही फार 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 काही मिळवलं असं होईल. आज तुम्हाला जमीन किती, तुमची प्रॉपर्टी किती, ह्याला काही महत्व राहिलेलं नाही. झुंजारराव पाटलांची जमीन किती हा विषयच नाही. झुंजारराव पाटलांचा मुलगा, झुंजारराव पाटलांची मुलगी किती शिकलेली आहे ह्याला फार महत्व आहे. मुलं शिकली, मुली शिकल्या आमच्या, तर त्या जगाच्या पाठीवर जाऊ शकतात. ती सुनीता विल्यम्स तिकडं चांद्रयानात तिकडे गेलेली अंतराळात, ती तिकडे अडकली. तिला खाली आणण्यामध्ये प्रचंड टेक्नॉलॉजीचा वापर झाला. त्यावेळी आपण औरंगजेबाची कबर उकरायच्या नादात होतो. आम्हाला ही प्रायोरिटी आहे. आम्हाला ती काय, ते अंतराळात काय मतं मिळतात का, तिकडे जाऊन काय करायचं, आमची प्रायोरिटी ही होती. आज इतिहासामध्ये जर समाज अडकून पडला तर इतिहासाची जाणीव झाली पाहिजे, इतिहास पूर्ण माहिती पाहिजे, इतिहासाचं ज्ञान असलं पाहिजे, इतिहासाचा पूर्ण अभ्यास असला पाहिजे. पण त्यात अडकता न अडकता भविष्याकडे बघून आपण पुढे जाण्याचं काम केलं पाहिजे. आज जगाच्या पाठीवर प्रचंड प्रगती व्हायला लागलेली आहे. आज ज्या मुलीचा सत्कार 97% तुम्ही इथं केला ना, ही अमेरिकेतल्या एखाद्या विद्यापीठात जाऊन तिथली कुलगुरू होऊ शकते. एवढं सामर्थ्य आमच्या या मुलीत यावं हा तुमचा आमचा अभिमान असला पाहिजे, हा तुमचा आमचा प्रयत्न असला पाहिजे. काही करू नका, पण शिक्षण कधी सोडू नका. शिक्षण कराल तर जगाच्या पाठीवर राज्य कराल.
राज्य म्हणजे काय, आमदार खासदार झालं म्हणजे राज्य असलं काय नाही. ते आमदार आणि खासदारांना तर लोक कमी विचारतात. आज मुणगेकर साहेब इथे आले, त्यांच्याविषयी आदर असणारे आपण सगळे इथं आहोत का? तर आपल्यातला एक माणूस, सामान्य घरातला माणूस देशाच्या नियोजन मंडळाचा सदस्य होऊ शकला. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यवस्थेनं निर्माण केलेली व्यवस्था आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या शिवाय काही नाही. आता तुम्ही काय काय बाकीचं इकडे तिकडे बघायचं बंद करा. तुम्ही तुमची पोरं शिकतायत का एवढं बघा. शिकत नसेल तर काहीतरी करून जुळणी करा. बाकीचं होईलच. एकदा शिकला, लहान मूल रांगतय ते कधी चालेल आपण बघत असतो. एकदा चालायला लागलं की त्याला कुठं जायचं सांगावं लागत नाही, ते चालतंच. तसं पोरं शिकवायचं काम करू. संपत्ती मिळवायचे, शेतीत कष्ट घ्या, आणखीन बिझनेसमध्ये करा, पण संपत्ती मिळवायचा राजमार्ग म्हणजे शिक्षण. आणि शिक्षणामध्ये एवढं उत्तम शिक्षण घ्या की जगाच्या पाठीवर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले, त्यांनी या देशातल्या मागासलेल्या समाजाला दाखवून दिलं की हे आपण करू शकतो, तुम्ही देखील पुढे या. बौद्ध धर्म स्वीकारताना या देशातल्या सामान्य माणसाला वेगळी दिशा देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन, आजचं हे कारण आहे, पण आपल्याला इमारत उभी करून थांबायचं नाही. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. आपले ते लायब्ररी, ती नालंदा वाचनालय, तिथं किती 27 मुलांची पोस्टिंग झालेली आहेत. मुलं तिथं शिकतात. आपल्याला अभिमान असला पाहिजे. मुलांना पुढे ढकललं की मुलं पुढे निघून जातात. आणि ते काम तुम्ही सगळ्यांनी करावं. वेळ बराच झालाय. आपण शांत चित्ताने डॉक्टर भालचंद्र मुणगेकर साहेबांचं भाषण ऐकायला खरं आलेलो आहे. तुम्ही माझं मध्ये आधी ऐकणार नाही म्हणून मी मध्येच भाषणाचा चान्स घेतला. आज सर्वोच्च न्यायाधीश आपल्या गवई साहेबांचे चिरंजीव जज भूषण गवई हे आज देशाचे सर्वोच्च न्यायाधीश झालेले. आणि ते झाल्यावर त्यांच्या आईचा मुलाखत घेतली. आईची मुलाखत घेतली तर ती म्हटली, आमच्या भूषणने एकच करावं, या देशात ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेटवर मतदान घ्यावं. मला अपेक्षा आहे की भूषण गवई आईचं तरी किमान ऐकतील. त्यांना ते बंधन आहे. आज विवेक कोकरेंसारखा एक धनगर समाजातील युवक जिल्ह्याचा अध्यक्ष आम्ही सगळ्यांनी केला. विवेक कोकरेला जरा जास्त वेळ दिला असता तर त्यांनी जोरात तापवलं असतं, पण मर्यादित वेळेत त्यांनी अतिशय सुंदर विवेचन केलं, भाषण केलं. हा जिल्ह्यातला हा आमचा तरुण नेता जिल्ह्याला नेतृत्व दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी प्रगल्भता या विवेक कोकरेच्या भाषणात आहे. युवकांची चर्चा चालू असताना शेवटच्या स्टेजला गेलेल्या लोकांनी कशाला तुम्ही आणि मी प्रतापराव अपेक्षा करायची, आता आपण काय काय मिळवायचं. आपल्याला आयुष्यात जे जे मिळालं ते पतंगराव कदम साहेब, राजाराम बापू साहेब, पीटी मदाळे साहेब यांनी दिलेलंच आहे. आता तुमच्या मुलाला पुढे काढायचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या घरात येऊन त्या मुलाला परत आता घेऊन जातो मी आणि त्याला काहीतरी करू. पण विनोदाचा भाग जाऊ दे. पण प्रतापराव मदाळेंचे वडील पीटी मदाळे साहेब हे देखील आदरस्थानी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाच्या वेळी प्रतापराव मदाळेंचे वडील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर होते, कधी विसरू नका. त्यांना आज इथं बसायचा मान आहे, त्यांना आमच्या मनात मान आहे, कारण त्यांच्या वडिलांची प्रचंड पुण्याई आहे. पीटी मदाळे हे आमदार झाले तिकडे आटपाडीत, पण 57ला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
संघर्षाच्या काळात त्यांच्या घरी गेला की बाबासाहेब आंबेडकरांच्यावर त्यांच्या वडिलांचे फोटो आहेत आणि म्हणून आम्ही ते आले, त्यांचा आदर आहे, मी काय थट्टा अशी करत नाही, आदरच आहे तुमच्याबद्दल. पण आता नव्या पिढीला आपण पुढे करायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या मुलाला पुढे ढकलण्याचं काम, पुढे आणण्याचं काम आपण करू. वेळ बराच झालाय. आमच्या चव्हाण साहेबांनी अनेक हेलपाटे घातले. आमच्या रामचंद्र चव्हाणांचा तुम्ही सत्कार केला, आमच्या योगेशचा सत्कार केला, चांगलं काम केलेलं आहे. आणि थोडंसं आता पुढच्या काळात या समोरचं जे भाग आहे हे जरा पेविंग ब्लॉक वगैरे चांगले व्यवस्था करू. आत कार्यक्रम होताना जर बाहेर लोकांना बसायचं असेल तर बाहेरही पूर्वी आपण हे डांबरीकरण वगैरे पूर्वी केलं होतं, बरेच वर्ष झाली, ते हे हळूहळू सुशोभित करण्याचं काम करू. तुम्ही सगळ्यांनी फार मोठ्या उत्साहानं या आपल्या घरातल्या जिव्हाळ्याच्या व्यवस्थेसाठी उपस्थिती दर्शवली. मला जाणीव आहे जेवण न होता बरेचसे तुम्ही थांबलेला आहात. मिरवणूक एवढे मोठी झाली की मिरवणुकीचा उत्साह नाना मोरे एवढा होता की आम्ही पुढे जाऊया म्हटलं तरी काही आमचं कोणी ऐकत नव्हतं. आणि ते त्याच्यावर अतिशय उत्स्फूर्त अशी गाणी, त्या स्पीकरचा आवाज फार लहान होता, त्यावर अतिशय उत्तम अशी गाणी लागलेली होती. आज मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी या इथं आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांना या तक्क्याच्या समोर मागासवर्गीय समाजातील पहिले नगराध्यक्ष आमचा सुखदेव भंडारे, सुखदेव वर बसेल, कोणी खाली कस काय, सुखदेव भंडारे माझा सगळ्यात लाडका कार्यकर्ता होता त्यावेळी. त्याच्या सत्कारासाठी 1993 साली इथे शरद पवार साहेब आलेले, त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम आम्ही केला. त्यावेळी पवार साहेब मला वाटतं विरोधी पक्षनेते होते, खासदार होते, विरोधी पक्षनेते होते. अनेक प्रसंग या ठिकाणचे आहेत. पण या चौकाला आज चांगलं स्वरूप निर्माण झालं, अधिक चांगलं भविष्यात करू एवढाच विश्वास मी या निमित्तानं देतो. माझ्याकडून ज्यांनी ज्यांनी ह्या वास्तूसाठी कष्ट घेतले त्यातली 2-4 नावं राहिलेली असतील तर ती माझी चूक आहे, नावं लिहिणाऱ्याची नाही. ती मी माफी मागतो. शेवटी मी खरं इथं येऊन बसून सगळी अरेंजमेंट करायला पाहिजे होती, पण मधल्या काळात जरा राजकीय गडबड मुंबईत असल्यामुळे मला काही येता आलं नाही. तरी देखील थोडं कमी जास्त झालं असेल, उणं झालं असेल तर ती माझी चूक आहे समजा, मी त्याला माफी मागतो. पण ही वास्तू समाजाची आहे, कोणा एकट्याची नाही, ही समाजासाठी आहे. तुम्ही ती चांगल्यापणाने शाबूत ठेवाल. आणि आज जो रंग आहे बाहेरचा कमी जास्त होईल, पण आतला व्यवस्था आणि आतली आरास आणि आत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ही त्या ठिकाणी मुणगेकर साहेबांच्या हस्ते आपण त्याचं अनावरण केलेलं आहे. मुणगेकर साहेब यांचे माझे फार वर्षापासून परिचय होता. मी राज्याचा अर्थ आणि नियोजन मंत्री 9-10 वर्ष होतो. त्यावेळीपासून साहेबांचा आणि माझा परिचय होता. मला नेहमीच त्यांच्या वागणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव कायमचा दिसला आणि म्हणून त्यांची निवड आम्ही सगळ्यांनी केली. आणि मला पहिलंच सांगितलं पाहिजे, त्यांच्या मणक्याचा त्यांना त्रास आहे, ते येऊ शकणार नाही असे डॉक्टरांनी सल्ला दिला. पण त्यांना मी ज्यावेळी सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहाचं उद्घाटन करायचं आहे, त्या ते म्हणते जयंतराव एकच कार्यक्रम, मी येईन आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी परत जाईन. आणि मी 15 तारीख ठरलेली ती आम्ही विनंती करून 16 केली, तरी साहेब म्हटले ठीक आहे मी यायचं ठरले, म्हटले येणार. आणि म्हणून मुणगेकर साहेब हे या ठिकाणी आले. मी त्यांचं, माझा मतदारसंघ आहे हा, माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला ह्या सगळ्यांनी ताकद लावून यावेळी निवडून आणलेलं आहे. त्यामुळं तुम्ही इथं यावं.
हे हे आम्हा सगळ्यांची इच्छा होती आणि त्यामुळं आपण इथं आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या मतदारसंघातल्या सामान्य जनतेच्या वतीनं, आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि आपण सभेला संबोधित करावं. मध्ये खुर्च्या बऱ्याच 10-12 खुर्च्या आहेत. तुम्ही मागच्यानी किती वेळात उभं राहणार? तुम्हाला वाटत होतं यो बाबा 5 मिनिटात संपेल, पण जरा जास्त लांबलं. याबद्दल मागे उभा राहिलेल्या सगळ्यांची माफी मागतो. पण आता डॉक्टर मुणगेकर साहेबांचं मार्गदर्शन तुम्ही ऐका एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो.